नमस्कार मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील एक असं रहस्य उघड करणार आहे जे ऐकून कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. आपण आजवर समाजात फक्त एकच पालुपत ऐकत आलोय की पुरुषांना समजणं हे जगातील सर्वात कठीण काम आहे किंवा त्यांना फक्त सौंदर्याचं आणि ग्लॅमरचंच वेड असतं. पण मैत्रिणींनो, प्रगत रिलेशनशिप सायकोलॉजी याबद्दल जे सांगते ते अत्यंत धक्कादायक आणि तितकंच रंजक आहे. हे मान्य आहे की पुरुष सुरुवातीला सौंदर्याकडे आकर्षित होतात, पण ते तुमच्या प्रेमात कायमचे आणि वेड्यासारखे तेव्हाच अडकतात जेव्हा तुम्ही त्यांच्या रूपाला नाही तर त्यांच्या मनातील काही खास मानसिक पैलूंना स्पर्श करता. आज मी तुम्हाला पुरुषांच्या अशा 3 अति नाजूक आणि गुप्त नसांबद्दल सांगणार आहे, ज्यांच्याबद्दल खुद्द पुरुषांनी कदाचित कधीच उमजलं नसेल. एकदा का तुम्ही या नसा नेमक्या कुठे आहेत हे ओळखलं आणि त्या सायकोलॉजिकली कशा हाताळायच्या हे तंत्र आत्मसात केलात, तर तो पुरुष तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही स्त्रीचा विचार स्वप्नातही करू शकणार नाही. तो केवळ तुमच्या सोबतच राहणार नाही, तर तो अक्षरशः तुमच्या प्रेमाचा आणि तुमच्या प्रत्येक शब्दाचा मान राखणारा तुमचा आयुष्यभराचा क्रेझी साथीदार बनेल. त्याला तुमची अशी एक अनामिक ओढ लागेल की तुमच्या किंवा एका नजरेसाठी तो काहीही करायला तयार होईल. लक्षात घ्या, ही माहिती साधीसुधी नाही, तर हे नातं जपण्याचं एक प्रगत मानसशास्त्र आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुम्हाला एक अशी मास्टर ट्रिक सांगणार आहे जी या तिन्ही नसांना एका क्षणात ट्रिगर करते, ज्यामुळे तुमचा जोडीदार एखाद्या चुंबकीय शक्तीसारखा तुमच्याकडे खेचला जाईल. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्या सुखी संसारासाठी आणि नात्यातील ती हरवलेली ओढ पुन्हा मिळवण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. चला तर मग मानवीपणाचा ताबा घेणाऱ्या अद्भुत सायकोलॉजिकल प्रवासाला आता सुरुवात करूया. मैत्रिणींनो, पुरुषांची हे 3 गुप्त नसांबद्दल प्रत्यक्ष जाणून घेण्यापूर्वी आपल्याला पुरुषांच्या मानसिकतेचा असा काही एक्स-रे काढावा लागेल जो आजवर तुम्ही कधीच केला नसेल. मानवी उत्क्रांती आणि विज्ञानाच्या नजरेतून पाहिलं तर पुरुषांचा मेंदू हा स्त्रियांपेक्षा पूर्णपणे एका वेगळ्या साच्यात एका वेगळ्या उद्देशाने घडलेला असतो. त्यांच्या नसा टेस्टोस्टेरॉन नावाचा असा एक शक्तिशाली हार्मोन धावत असतो, जो त्यांना जगाशी 2 हात करण्यासाठी, धोक्यापासून कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी आणि स्वतःचं वर्चस्व गाजवण्यासाठी सतत इंधन पुरवत असतो. यामुळेच पुरुष लहानपणापासून स्वतःला कणखर बनवण्याचा प्रयत्नात असतात. बाहेरच्या जगासाठी तो एखाद्या पोलादी खडकासारखा कठोर किंवा कधी कधी अगदी भावनाहीन वाटत असला तरी हा केवळ त्याचा एक मुखवटा असतो. याच पोलादी आवरणामागे एक अतिशय हळवा, मऊ आणि कमालीचा संवेदनशील कोपरा दडलेला असतो, जो तो जगाच्या नजरेपासून इतक्या शिताफीने लपवून ठेवतो की कधी कधी स्वतःलाही तो विसरायला होतो. अनेकदा तुमची ही हृदयद्रावक तक्रार असते की सुरुवातीला तो माझ्यासाठी वेडा होता, पण आता तो माझ्याकडे डुंकूनही पाहत नाही. सायकोलॉजीचं एक वास्तव असं सांगतं की जेव्हा एखादा पुरुष तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागतो तेव्हा त्याचा अर्थ प्रेम संपले असा नसून तुम्ही नकळतपणे त्याच्या त्या सायकोलॉजिकल नसांना स्पर्श करणं थांबवलं आहे, ज्या त्याला तुमच्याकडे चुंबकीय शक्तीसारखा ओढून घेत होत्या. आपण आपलं सौंदर्य टिकवण्यासाठी पार्लर मध्ये तासनतास घालवतो किंवा घर नीट नेटके ठेवण्यासाठी अतोनात कष्ट घेतो, पण त्याच्या मानसिकतेचं आणि सायकोलॉजीचं गुपित समजून घ्यायला मात्र आपण पूर्णपणे विसरतो. पुरुष हा मुळात तर्काने, लॉजिक किंवा डोक्याने विचार करणारा प्राणी असला तरी मी आज त्या 3 नसांबद्दल सांगणार आहे. त्या त्याच्या भावनिक मेंदूला, इमोशनल ब्रेन असा काही थेट धक्का देतात की तिथे लॉजिक फेल होतं. एकदा का तिथून प्रेमाचा आणि आकर्षणाचा सिग्नल तुटला की तो पुरुष स्वतःची बुद्धी वापरणं विसरतो आणि पूर्णपणे तुमच्या मायेच्या प्रभावाखाली येतो. आता आपण वळूया त्या पहिल्या आणि सर्वात शक्तिशाली नसेकडे, जिचा ताबा मिळवणं म्हणजे जणू त्याच्या संपूर्ण आयुष्याचं नेतृत्व आपल्या हाती घेण्यासारखं आहे. ही नस आहे त्याला त्याच्या आयुष्यातील सुपर हिरो असल्याची जाणीव करून देणं. मैत्रिणींनो, ही नस हाताळणं म्हणजे त्याला जाणीव करून देणं की या जगात तो तुमच्यासाठी सर्वात सामर्थ्यवान व्यक्ती आहे. आजच्या काळात आपण स्त्रिया स्वावलंबी आहोत, स्वतःची कामं स्वतः करू शकतो आणि ही अभिमानाची गोष्ट आहे. पण सायकोलॉजीच्या एका गूढ नियमानुसार जेव्हा नात्यातील आकर्षणाचा विषय येतो तेव्हा पुरुषाला एखाद्या अशा स्त्रीपेक्षा जिला कोणाचीच गरज नाही त्या स्त्रीमध्ये 1000 पटीने जास्त रस वाटतो, जिला त्याची खरोखर गरज आहे. पुरुषाच्या मूळ स्वभाव धर्मात एक प्रोटेक्टर म्हणजेच रक्षक दडलेला असतो. निसर्गानेच त्याला असं घडवले की जोपर्यंत तो कोणाचं तरी रक्षण करत नाही तोपर्यंत त्याला स्वतःच्या पुरुषार्थाची खऱ्या अर्थाने जाणीवच होत नाही. हीच त्याची सर्वात मोठी आणि नाजूक नस आहे. तुम्हाला खरोखरच त्याच्या मदतीची गरज नसली तरी ती गरज निर्माण करणार
ही एक महान स्त्री कला आहे. अगदी छोट्या गोष्टीपासून याची सुरुवात होते. समजा किचन मधलं एखादं खूप घट्ट झाकण उघडायचं आहे, तुम्ही ते स्वतः करू शकता हे मलाही माहित आहे. पण अशा वेळी प्रेमाने हाक मारा आणि म्हणा, अरे हे झाकण किती घट्ट आहे, माझ्याकडून तर अजिबात हालत नाहीये, प्लीज तू एकदम प्रयत्न करशील का? जेव्हा तो पुरुष आपल्या ताकदीचा वापर करून ते काम अगदी सहज करतो, तेव्हा त्याच्या शरीरात डोपामाइनचा असा काही प्रचंड डोस रिलीज होतो की त्या क्षणी त्याच्या नजरेत तुमची प्रतिमा एक नाजूक कळीसारखी होते आणि स्वतःची प्रतिमा एका महान रक्षणकर्त्यासारखी. त्याला मिळणारा हा मानसिक आनंद कोणत्याही महागड्या गिफ्ट पेक्षा कित्येक पटीने मोठा असतो. जेव्हा तुम्ही त्याच्या खांद्यावर डोकं टेकून म्हणता की बाहेर सगळ्यात कितीही टेन्शन असलं ना तरी तुझ्या जवळ आले की मला सुरक्षित वाटतं, तेव्हा तुम्ही त्याच्या रक्षक नसेल असं काही इंधन पुरवता की त्याला तुमची ओढ नाही तर तुमचं व्यसन लागतं. या रक्षक प्रवृत्तीला जागा केल्यानंतर त्याच्या मनात तुमच्याबद्दल ओढ तर निर्माण होईलच, पण या ओढीला एका वेडापणात कसं रूपांतरित करायचं हे आपल्याला दुसऱ्या नसेतून शिकायचं आहे. ही दुसरी नस म्हणजे ऑक्सिटोसिन पॉइंट किंवा शारीरिक स्पर्शाची सायकोलॉजी. अनेक महिलांच्या मनात एक मोठा गैरसमज असतो की पुरुषांना फक्त शारीरिक संबंधामध्ये रस असतो, पण मैत्रिणींनो हे अर्ध सत्य आहे. पुरुषाच्या शरीरात आणि मनात काही असे खास इमोशनल स्विचेस असतात जे थेट त्याच्या मेंदूतील भावनिक केंद्राशी जोडलेले असतात. सायकोलॉजी सांगते की योग्य वेळ आणि योग्य ठिकाणी केलेला एक छोटासा अनपेक्षित स्पर्श तासनतास केलेल्या संवादापेक्षा जास्त खोलवर परिणाम करतो. मान, कान आणि हाताचं मनगट हे तीन भाग पुरुषासाठी सायकोलॉजिकल अतिशय संवेदनशील असतात. का? कारण इथे नसालचं जाळं त्वचेच्या अगदी जवळ असतं. जेव्हा तुम्ही रात्री निवांतपणे एकत्र बसलेले असताना किंवा तो कामाच्या तणावात असताना त्याच्या कानामागे तुमच्या बोटाने अगदी हळुवारपणे स्पर्श करता किंवा त्याच्या मानेवरून तुमची बोटं फिरवता, तेव्हा त्याच्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाच्या लव्ह हार्मोनचा अक्षरशः पूर येतो. या हार्मोनला विज्ञानात बॉन्डिंग हार्मोन म्हणतात, कारण हाच तो घटक आहे जो तुमच्याबद्दल त्याच्या मनात अतूट विश्वास निर्माण करतो. जेव्हा तुम्ही त्याचा हात हातात घेता आणि तुमच्या अंगठ्याने त्याच्या मनगटाच्या आतील बाजूला हलके चोळता, तेव्हा त्याला कळत नकळत प्रचंड सुरक्षिततेचा आणि सुखाचा अनुभव येतो. हा स्पर्श त्याला विनाशब्द सांगत असतो की तू जगासाठी काही असलास तरी माझ्यासाठी सर्वस्व आहेस. ज्या स्त्रीच्या स्पर्शात पुरुषाला जगातील सगळ्यात जास्त शांतता मिळते, तो पुरुष त्या स्त्रीची साथ सोडण्याचा विचार स्वप्नातही करू शकत नाही. त्याला तुमच्या स्पर्शाची एक गोड सवय जडते जी त्याला दिवसभर तुमच्याकडे परत येण्यासाठी व्याकुळ करत राहते. स्पर्शाची ही जादू त्याच्या शरीराला तुमच्याशी बांधून ठेवेल, पण त्याच्या विचारावर राज्य करण्यासाठी आपल्याला तिसऱ्या नसेचा वापर करावा लागेल. ही तिसरी नस म्हणजे सायकोलॉजिकल अडिक्शन किंवा तुमच्या व्यक्तिमत्वातील रहस्य. अनेकदा आपण नात्यात इतक्या पारदर्शक होतो की आपण एखाद्या उघड्या पुस्तकासारख्या वाचल्या जातो, पण सायकोलॉजीनुसार पुरुषाच्या मेंदूला त्या गोष्टीचा पाठलाग करायला जास्त आवडतं जी अजूनही त्याच्यासाठी एक गूढ आहे. ज्या गोष्टीचा त्याला पूर्ण शोध लागला आहे त्यातील त्याचा रस हळूहळू कमी व्हायला लागतो. ही तिसरी नस म्हणजे तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी राखून ठेवणे ज्या फक्त तुमच्या हातात आहेत. तुमचं अचानक खूप आनंदी होणं, कधीतरी शांतपणे स्वतःच्या विचारात हरवून जाणं किंवा तुमचं थोडं मिस्टेरियस वागणं ही त्याची सर्वात नाजूक नस आहे. एक उदाहरण घ्या. समजा तुम्ही मोबाईल मध्ये काहीतरी बघून गालातले गालात हसताय आणि त्याने उत्सुकतेने विचारलं की काय झालं ग, तेव्हा लगेच त्याला मोबाईल दाखवू नका. त्याऐवजी फक्त त्याच्याकडे बघून एक गोड अर्थपूर्ण स्मितहास्य करा आणि म्हणा, काही नाही रे, एक छोटीशी गंमत आहे, सांगते नंतर. कधी कधी हा जो सांगते नंतर वाला सस्पेन्स आहे ना, हीच ती खरी जादू आहे. सायकोलॉजी मध्ये याला झिंगारनिक इफेक्ट म्हणतात. आपला मेंदू अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी अस्वस्थ असतो. आता तो पुरुष रात्रभर याच विचारात पडेल की तुमच्या मनात नक्की काय चाललंय. जेव्हा तुम्ही तुमचे हे रहस्यमय रूप दाखवता तेव्हा त्याला जाणवतं की तुमच्या मनाचं उघडणारी खरी मास्टर किल्ली अजूनही त्याच्या हातात लागलेली नाही. तुमची ही मिस्टेरियस बाजू त्याला तुमच्या प्रेमात अशा काही वळणावर आणून सोडते जिथे तो तुमच्याबद्दल विचार करणं थांबू शकत नाही. तो शरीराने तुमच्या जवळ असला तरी त्यांचं मन मात्र सतत तुमच्या त्या रहस्याचा शोध घेण्यात गुंतलेलं असतं. मैत्रिणींनो, आता आपण या सायकोलॉजिकल प्रवासाच्या अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे तुम्हाला हे समजलं असेल की पुरुषाच्या मनावर राज्य करणं म्हणजे केवळ वरवरची कसरत नाही, तर ते एक अतिशय प्रगत आणि सूक्ष्म असं प्रेमाचं शस्त्र आहे. या तिन्ही नसांचा म्हणजे त्याचा हिरोइन्सिक, त्याचा ऑक्सिटोसिन स्पर्श आणि तुमचं रहस्यमय व्यक्तिमत्व यांचा योग्य मेळ घालणं ही एक कला आहे. पण आता वेळ आली आहे त्या एका मॅजिक ट्रिकची जी या तिन्ही नसांना एकाच वेळी ट्रिगर करेल आणि तुमच्या जोडीदाराला पूर्णपणे तुमच्या प्रेमाच्या अंमलाखाली आणेल. ही ट्रिक साधी वाटली तरी तिची ताकद अफाट आहे. कल्पना करा, रात्र झाली आहे, बाहेर शांतता आहे
आणि तुमचा जोडीदार दिवसभराच्या थकव्यानंतर पूर्णपणे रिलॅक्स अवस्थेत आहे. अशा वेळी जेव्हा त्यांचं लक्ष नसेल तेव्हा त्याच्या अगदी जवळ जा, इतकं जवळ की तुमचा श्वास त्याला जाणवेल. त्याच्या डोळ्यात अगदी स्थिरपणे रोखून किमान 3 सेकंद बघा. सायकोलॉजीनुसार असा स्थिर कटाक्ष हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी पुरेसा असतो. त्यानंतर त्याच्या कानापाशी झुकून अतिशय हळू आणि मधाळ आवाजात फक्त एकच वाक्य बोला, आज रात्री मला तुझ्याबद्दल एक अशी गोष्ट जाणवली जी कदाचित तुला स्वतःलाही अजून माहित नसेल. इतकं बोलल्यानंतर तो नक्कीच गोंधळेल. त्याच्या मनात प्रश्नाचे चक्र सुरू होईल आणि तो तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न करेल की काय जाणवलं. पण मैत्रिणींनो, इथेच खरी जादू आहे. तुम्हाला ते प्रश्नांचं उत्तर द्यायचं नाही. तुम्ही फक्त एक गूढ आणि रहस्यमय हसू द्या. तुमच्या हाताचा एक बोट त्याच्या गालावरून किंवा मानेवरून अतिशय हळुवारपणे फिरवा आणि काही न बोलता, एक शब्दही न उच्चारता तिथून शांतपणे उठून दुसऱ्या खोलीत निघून जा किंवा पाठ फिरून झोपी जा. हा जो अपूर्ण सस्पेन्स तुम्ही त्याच्यासाठी सोडला आहे ना, तो सायकोलॉजी मध्ये सर्वात घातक शस्त्र आहे. या एका कृतीमुळे काय होईल? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही त्याच्या डोळ्यात बघून जे वाक्य बोललात त्यामुळे त्याच्या इगोला आणि हिरो इन्स्टिंक्टला चालना मिळाली की तुमच्या नजरेत तो काहीतरी विशेष आहे. दुसरी गोष्ट, त्या स्पर्शाने त्याच्या शरीरात तात्काळ लव हॉर्मोन्स रिलीज झाले. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अर्धवट बोलून निघून गेल्यामुळे त्याच्या शिकारी प्रवृत्तीला आणि जिज्ञासाला तुम्ही जागा केलात. आता तो रात्रभर किंवा कदाचित पुढचे काही दिवस याच विचारात तगमगेल की नेमकं असं काय आहे जे तिला माझ्याबद्दल दिसलं आणि मला माहित नाही. जोपर्यंत तुम्ही हे गुपित उघड करत नाही तोपर्यंत त्यांचं चित्त कशातच लागणार नाही आणि तो सतत तुमच्या मागे मागे येईल, तुमचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करेल. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, तुमचं बाह्य सौंदर्य त्याला तुमच्याकडे आकर्षित करण्यासाठी पुरेसं असेल, पण तुमचं हे सायकोलॉजिकल गुपित आणि तुमची स्त्री शक्ती त्याला आयुष्यभर तुमचं बनवून ठेवण्यासाठी गरजेची आहे. स्वतःच्या अस्तित्वावर, स्वतःच्या सौंदर्यावर आणि आपल्या बुद्धीवर प्रेम करायला शिका. जेव्हा तुम्ही स्वतःचा सन्मान कराल आणि या सायकोलॉजीचा वापर संयमाने कराल तेव्हा तुमचं नातं पुन्हा एकदा त्या पहिल्या भेटीसारखं नव्याने आणि उत्साहाने फुलून येईल. नात्यातलं हे राजकारण नसतं तर हा एक गोडवा असतो जो एकमेकांबद्दलची ओढ कायम ठेवतो. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि या टिप्स मनापासून आवडल्या असतील तर कमेंट्स मध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा, कारण तुमची एक कमेंट मला असेच नवनवीन विषय तुमच्या समोर आणण्यासाठी प्रेरणा देते. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, कायम आनंदी राहा आणि स्वतःच्या या अफाट स्त्री शक्तीचा नेहमीच अभिमान बाळगा. धन्यवाद.